हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. चला तर घरातलं माझं तर बरेचसे कामं आवरले होते. देवपूजा वगैरे झाली, म्हणजे सूर्यनारायणांना नमस्कार केला, तुळशी मातेचं पाणी घालून नमस्कार केला. तर हा महिना आहे अधिक महिना आणि ह्या महिन्यामध्ये जेवढं पण आपण दान धर्म देवाचं करू ना तेवढंही खूप चांगलं असतं. म्हणजे अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि आपण लेक जावयांना म्हणजे असं म्हणतात ना धोंड्याचा महिना तो आहे. तर आणि आज आहे गुरुवार, गुरुपुष्प अमृत योग. या म्हणजे अधिक महिना लागल्यानंतर पहिलाच गुरुवार आला. खूप छान दिवस आला आजचा गुरुवार पण आणि गुरुपुष्प अमृत योग पण. तर आजच्या दिवशी आपण म्हणजे खरेदी करू शकतो, सोनं चांदी वगैरे चांगलं असतं. म्हणजे चांदी सोनं ज्यांना खरेदी करायचं ना तर गुरुपुष्प अमृत योग असल्यानं म्हणजे गुरुपुष्प अमृत योग येतो तर मग त्या दिवशी आपण खरेदी केल्यानंतर चांगलं असतं असं. चला तर आज गुरुवार होता आणि गुरुपुष्प अमृत योग पण होता. तर मी छान असं सकाळी उठल्यानंतर मस्त घरातलं आवरल्यानंतर हळदीचं लेपन केलं. तर मस्त हळदीचं लेपन वगैरे केल्यानंतर रांगोळी काढली, बाहेरही छान रांगोळी काढली, धूप दिवा वगैरे लावलं. इतकं प्रसन्न वाटत होतं ना. आजचा दिवस खूप छान मस्त आहे. आणि घरातलंही म्हणजे डबा वगैरे झाला होता, झाडझूड फरची वगैरे पुसून झालं होतं. कारण उजेड इतका लवकर पडतो ना की लवकर उठतो सकाळी आणि सकाळी कामं पटकन होऊन जातात. चला तर पुढचा व्हिडिओही बघा. आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो तर मम्मीनेही आम्हाला वाणासाठी काय घेतलं काय नाही ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला पुढचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला घरातलं आवरलं होतं. मिस्टरांना चहा वगैरे दिला, म्हणजे चहा ठेवलेला होता तर चहा वगैरे दिल. डब्यासाठी मस्त अशी फ्लॉवरची भाजी केलेली होती. त्यानंतर किचन वगैरेही स्वच्छ करून घेतलेला होता आणि आपल्या सईबाईचं मस्त खेळण्याचं चालू होतं. तर हा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे, तर बुधवारचा. तर आम्ही दुपारी मस्त सईचं झोगा खेळण्याचं चालू होतं. तिची बडबड बऱ्याच ताईंना आवडते. आणि नंतर रात्री स्वयंपाकाला लागली. इकडं मस्त अशी भेंडीची भाजी थोडीच केली होती.
तर कारण डाळ केलेली होती, शेंगदाणे चटणी केलेली होती, त्यामुळे भेंडीची भाजी थोडं जास्त नव्हती केली, थोडीच केलेली होती. इकडे डाळ वगैरे झाली होती आणि दूधही तापत ठेवलेलं होतं, कारण संध्याकाळी ना म्हणजे आता जेवण वगैरे झाल्यानंतर दूध तापवल्यानंतर खूप गरम असतं, ते फ्रीजमध्येही ठेवता येत नाही आणि एवढी गरमी आहे की फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर दूध खराब होऊन जातं. चला तर त्यामध्ये नंतर आम्ही मॉलमध्ये आलो होतो. आज म्हटले चला थोडंसं बाहेर जायचं होतं, थोडंसं मॉलमध्ये कामही होतं, काही वस्तू खरेदी करायच्या होत्या. आणि हा ग्लास ना 80 रुपयाचा होता, मला थोडा महागच वाटला, पण तो काचेचाही नव्हता. पण आम्ही असे आणले होते तेव्हा आम्ही नाशिकवरून थोडे स्वस्त होत्या, पण इथं 80 रुपयाला एक. म्हटले खूपच महाग आहे आणि ह्या प्लेटा घ्यायच्या होत्या, पण म्हटले नंतर घेऊ असं, कारण म्हणजे ऑफर असली की ऑफरचा फायदा करून घ्यायचा. आणि ह्याही प्लेटा छान होत्या, पण मी मागे एकदा प्लेट आणली होती ना ही मॉलमधून, तर ती बरेच दिवस गेली, नंतर खराब झाली. म्हटले आता पुन्हा घेऊ असं. ही पण बघा किती छान वाटते. तर ब्लॅक, मिस्टरांना ब्लॅक आणि व्हाईटच आवडते. चला तर मग मॉलमध्ये आम्ही बऱ्याच वस्तू बघितल्या. छान असतं म्हणजे जेवणा वगैरेला, नाश्ता वगैरेला, छोट्या प्लेटा वगैरे ह्या पण छान होत्या अशा नाश्त्यासाठी, किंवा 1 कप पाहुणे आल्यानंतर 1 कप चहा घेऊन जाण्यासाठी छोटा ट्रे म्हणून यूज करू शकतो. हे तर 49 रुपयालाच होती, पण जाड होती, छान होती, मस्त होती ती पण प्लेट. तर म्हटले आता जे जे घ्यायचं आहे ते घेऊ आणि नंतर मग खरेदी करायला येऊ असं. तर हे बघा मोठे मोठे ग्लास होते, काही काचेचे ग्लास घ्यायचे होते, पण म्हणजे छान डिझायनर नव्हतेच तिथे. तर मग इकडे आम्ही थोडंसं फिरलो. त्यांना म्हटले थोडंसं चालू, मला थोडंसं चालायचं आहे, थोडं मॉल फिरू आणि त्यानंतर मग जे काही खरेदी करायचं आहे ते घेऊ असं. इथे पण असं आहे ना कप्सचा सेट होता, मस्त होता तो पण. त्यासोबत 2 बाऊल होते आणि हे एक स्टीलचं भांडं तर मला खूप जास्त आवडलं होतं, खूप छान होतं ते. तर प्राईस काही विचारली नाही मी. चला तर हाय हॅलो, तर नमस्कार सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सह्या यूट्यूब चॅनलवरती. चला आज आम्ही मार्केटला निघालोय, तर काय खरेदी करतो बघत राहा, कारण आता अधिक महिना सुरू झालाय ना, तर आता आम्ही निघालोय. चला तुम्ही पण. चला आम्ही पहिले सोनाराच्या दुकानात आलेले होतो, काय खरेदी केली सोनाराच्या दुकानातून ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी. तर इथे बघत होतो, इतकं म्हणजे चांदीलाही खूप भाव आहे आणि सोन्यालाही खूप भाव आहे. म्हणजे चांदी पहिले ना खूप स्वस्त होती, पण आता खूपच भाव आहे चांदीलाही. वहिनी, मी, दीदी, मम्मी आम्ही चौघी पण आलेलो होतो मार्केटमध्ये. आणि सई घरी होती, सईला नव्हतं आणलेलं आम्ही. तर खरेदी करायचं म्हटलं की आपण काय एका शॉपमध्ये लगेच बघतो आणि खरेदी करतो असं काही नाही. आम्ही 1-2 सोनाराचे दुकान बघितले, त्यानंतरच खरेदी केली. आणि चालून चालून थकलो होतो मस्त. मग थंडगार लस्सी घेतली, आमची सिन्नरची फेमस लस्सी, कोठूरकरची लस्सी. तर तिथे आम्ही लस्सी वगैरे घेतली. त्यानंतर मग आम्ही भांड्यांच्या दुकानामध्ये गेलो. तर मग तिथे आहे ना तांब्याचं म्हणजे ना या महिन्यामध्ये ना तांबं पितळ दान केलेलं म्हणजे असं दिलेलं चांगलं असतं. आणि आपण म्हणतो ना धोंड्याचं जेवणाला, तर तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगेलच मी. तर मग ते भांडे वगैरे मम्मीला घ्यायचे होते. तर मग इकडे आम्ही आलो होतो, कारण कार जावयाला ना घरी बोलवतात धोंड्याच्या महिन्यामध्ये, कारण ती आपल्या घरच्या लक्ष्मी नारायणच्या आपण रूपामध्ये आपण त्यांना बोलवतो. त्यांना जेवणाला जेवण वगैरे दिलं जातं आणि भांडे वगैरेही दिले जातात. मागच्या वेळेसही मम्मीने 5 भांडे वगैरे दिले होते, तोही व्हिडिओ असेल, म्हणजे 3 वर्षातून एकदा येतं. तर मम्मी इथे आता भांडे वगैरे बघत होती. काय काय खरेदी केलं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण खरेदी करता करता खूप उशीर झाला होता आणि घरी कोण आलं होतं तर तुम्ही पुढे बघा. तर मलाही घरी यायचं होतं लवकर. मम्मी काय काय घेतले ते तुमच्यासोबत शेअर करू नाही शकली, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल मी. आणि इकडे हे भांडे बघितले, तांब्याचे पितळीचे काही होते, काही तांब्याचे होते. हे तांब्याचं ताट होतं, पण खूप छान मस्त डिझाईन होती तांब्याच्या ताटाची. तर जे पण खरेदी केलं आहे ना ते तुम्हाला जवळून दाखवेल, किंमत वगैरे पण सांगेल. आता काय मला म्हणजे सांगता येणार नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सगळी माहिती देईल, कारण बऱ्याचदा यांना खरेदी करायचं असतं आणि किंमत जाणून घ्यायची असते. तर ते सगळे काही उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल, तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता आहे ना म्हणजे आता अधिक महिना सुरूच झालेला आहे, त्यामुळे जास्त गर्दी नाही, नंतर खूप जास्त गर्दी होते. त्यामुळे मग आम्ही लवकरच आलो होतो खरेदी करायला. तर म्हटले चला थोडं चालणंही होईल, थोडं फिरणं होईल. आता म्हणजे बऱ्याच दिवसातून आली मार्केटला पायी असं. तर आणि ऊन कमी झाल्यानंतर आलो होतो, कारण दिवसभर तर फिरूच शकत नाही, इतकं कडक ऊन आहे.
आणि बऱ्याच ताईंच्या खूप छान छान कमेंट येतात. सगळ्या ताईंना खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही माय लेकी साडीज कलेक्शनला नक्की भेट द्या. छान छान मस्त कलेक्शन आहे. अधिक महिन्यामध्ये आपण आईसाठी लेकीसाठी आपण साडी घेतो ना, तर तुम्ही नक्कीच आमच्याकडून खरेदी करा. कारण साडीची क्वालिटी, साडी सगळं काही तुम्हाला खूप आवडेल. त्यानंतर मी घरी आली होती माझी फ्रेंड बऱ्याच दिवसातून. तर आमचं म्हणजे रोजच बोलणं होतं असं काही नाही, पण असते ना एक मैत्रीण जीवाची, तशी माझी मैत्रीण आहे नम्रता. तर ती आलेली होती मला भेटायला. तर ती इथेच म्हणजे भाटवाडीलाच राहते. पण आता तिचेही 2 छोटे छोटे मुलं, माझेही मागे थोडं काम, सही वगैरे. आणि आता प्रेग्नन्सी राहिल्यापासून मी काही जाणं येणं होत नाही जास्त काही कुठे लांब. तर मग तिचं आणि माझी काही लवकर आता भेट झालीच नव्हती. मग तिचा कॉल आला होता, मी येते तुला भेटायला. मग ती आली होती. आणि आल्यानंतर तिने बनवलेला तिच्या हातचा मसाले भात मला खूप आवडतो. तर ती म्हणते मीच बनवते. तर मी मेहंदी काढलेली होती हातावर. तर त्यामुळे मग तिनेच मसाले भात केला. आईने तयारी वगैरे करून दिली. त्यानंतर इकडे मस्त कुरडई वगैरे तळली आणि मस्त गरमागरम पाववडे तळले, तिनेच तळले. तर आई होत्या तिच्या मदतीला. तर मग आमच्या सगळ्यांचे मस्त गरमागरम जेवण वगैरे झालं. तर आज छान मस्त तिने गरमागरम तिने तिच्या हाताने तळलेले पावडे मस्त खाल्ले. असं म्हणजे खाण्याची इच्छा होती ना कोणाच्या हातची, तर मला मसाले भात खायचं होतं तिच्या हातचा. तर मस्त गरमागरम तिने मसाले भात केला होता. तिची छोटे छोटे 2 मुलं सई मस्त खेळत होते. आणि इकडे तिचं मस्त गरमागरम पावडे तळण्याचं काम चालू होतं. तर मस्त मग गरमागरम पावडे लगेच मिस्टरांना त्यांना दिले, दाजींना मिस्टरांना. आणि मग त्यानंतर आम्ही सगळेच मग एकत्र जेवण करायला बसलो. तर म्हटले मसाले भात आणि पावडे बऱ्याच दिवसातून केलेले नव्हते. मसाले भात होत असतो, पण पावडे केवढे तळलेले नव्हते. मग आता तळले, हे बघा मस्त गरमागरम. चला तर मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर ज्या ताई व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अजून छान मस्त सगळे व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. सगळ्या ताईंना बाय बाय.